एक असं आहे की मी प्रदेश अध्यक्ष आहे. 3 दिवसापूर्वीच आमच्या तिन्ही पक्षाची एक समन्वय समितीची बैठक झाली, ज्याच्या त्या बैठकीच्या अखेरीत पालकमंत्री हा विषय नाही, पण युतीमध्ये सामंजस्य कसं राहील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकोप्याने कशा राज्यभरामध्ये अधिकाधिक पद्धतीने लढता येतील, महामंडळाच्या नियुक्त्या लवकर करायच्या असल्यामुळे त्या संदर्भातलं वाटप अशा चर्चा झाल्यात. अशा वेळेला जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी काही बोलू इच्छित नाही. सर, बरेचसे म्हणजे रायगडमध्ये जी युती करायची असेल तर पालकमंत्री पदासाठी एक हात आपण पुढे करावा, समंजसपणा दाखवावा, त्याकडे आपण कसं पाहता? युती कसली? युती म्हणजे राष्ट्रवादीसोबत ठेवायचं की नाही, किंवा आपसोबळावर लढायचं? कशाबद्दल? कुठल्या निवडणुका? स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहे. मला माहीत नाही आता कोण काय बोलत असेल, त्याच्या काय प्रत्येक प्रश्नाला काही मी उत्तर देणं अभिप्रेत नाही. अनेक वेळेला आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार महाराष्ट्राने 95 सालापासून पाहिलं. 95ला पहिल्यांदा राज्यामध्ये युतीचं सरकार आलं, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं. त्याही वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही युतीने लढल्या नाही. त्यानंतर आमचं लोकशाही आघाडीचं सरकार आलं, ज्याच्यातून मला राजीनामा द्यावा लागला 2दा. तो इतिहास अलिबागकरांना माहिती आहे. त्याही निवडणुका काय राज्यात आम्ही सत्तेवरती होतो म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय एकत्रित लढल्या गेल्या नाहीत. पण या वेळेला महायुतीला अभूतपूर्व असं यश राज्यातल्या जनतेने दिलं असल्यामुळे युतीतलं सामंजस्य अधिक गडद कसं होईल, ठीक कसं होईल, याचा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातलं त्या पक्षाचं नेतृत्व काय बोलतं आहे त्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही. शेवटी अंतिम निर्णय ज्या वेळेला होईल त्याला साऱ्याचा साकल्याने विचार होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, हा प्रत्येक पक्ष आज चांगल्या संख्येने राज्याच्या सत्तेवरती आलेला आहे. त्या प्रत्येकाला आपला पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे आणि विस्तार करण्याचा अधिकार असताना निवडणुका हा त्याच्यातला एक महत्त्वाचा गाभा राहत असतो. तो त्यावेळेला कशा पद्धतीने करायचा त्यावेळेला आम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेऊ. आज काय त्याच्याबद्दलचं फार गांभीर्याने बोलावं असं मला वाटत नाही. सर, भास्कर जाधव यांची नाराजी उघड होते. शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय माझा चुकीचा होता असं त्यांनी विधान केलं. सध्या त्यांची नाराजगी त्यांच्या स्टेटसवरनं बघायला मिळते, त्यांच्या अनेक वक्तव्यावरनं बघायला मिळते. आज त्यांनी विधान केलं की शरद पवारांची साथ सोडणं ही माझी चूक होती. नाही, त्याने हे विधान गेल्या काही मुलाखतीमध्येच केलं होतं. भास्करराव हे सुद्धा राज्यांतील एक प्रमुख ज्येष्ठ नेते आहेत आणि खरं आहे की 2004 सालामध्ये त्यांना उमेदवारी नाकारल्यावर त्याने अपक्ष उमेदवारी केली. तदनंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभाग झाला. मी सहभाग झाला असं म्हणतो कारण ते वरिष्ठ नेते आहेत. त्याच्यामुळे ते विधान परिषदेवरती निर्वाचित झाले, ते गुहागरमधून निर्वाचित झाले, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झाले, 8 खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे होता, प्रदेशाध्यक्ष झाले. मी राजीनामा दिल्यावर ते कॅबिनेट मंत्री झाले आणि मी प्रदेशाध्यक्ष झालो. असा त्यांचा राजकीय प्रवास शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असेल, त्यांच्या कर्तृत्वाने, संघटन कौशल्याने आणि दांडग्या जनसंपर्काने त्यांनी सतत उंचावला. अशा वेळेला राजकीय निर्णय जो त्यांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याचा, तो 2019ला घेतला. 2019च्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या भास्करराव पक्षात होते आणि त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे माझ्या 19च्या निवडीमध्ये त्यांचाही हातभार आहे, त्यांचंही योगदान आहे. मी ज्यावेळेला महाविकास आघाडीकडून निर्वाचित झालो त्यावेळेला. तर शेवटी त्यांच्या राजकीय निर्णयाबद्दल ते जे काय बोलले असतील ते त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय अनुभवाने ते बोलले असतील. त्याच्यामुळे त्याच्यावरती आता काय प्रतिक्रिया द्यायची? शक्तीपीठ महामार्गामुळं राज्य हा कर्जबाजारी होणार आहे असं वित्त विभागाने आज माहिती दिली. वित्त विभाग म्हणते की या शक्तीपीठ महामार्गामुळं राज्यात कर्जबाजारी होईल. एक असं आहे की राज्यात प्रचंड प्रमाणावरच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करत आहे. अशा वेळेला ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल सेतू असेल, कोस्टल हायवे असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, वसई विरार इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल, समृद्धी महामार्ग असेल, अशा प्रचंड पद्धतीच्या पायाभूत सुविधांचं जाळं विणताना कर्ज हे घ्यावंच लागत असतं. शक्तीपीठ
याला जरूर कोल्हापूर सांगलीच्या शेतकऱ्यांचा विरोध असेल, काही राजकीय पक्षांचा विरोध असेल, त्या बाबतीमध्ये समन्वयाची भूमिका देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव, तिथले मंत्री हसन मुश्रीफ आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत, सगळे पण एकत्रितपणाने घेतील. वित्त विभाग त्यांचं मत व्यक्त करतं. आता हे त्यांनी मत व्यक्त केलेलं कुठं टिप्पणीवरती आहे का, असं कोण अधिकृत सांगतं आहे का, तर नाही. आता ह्या शेवटी सूत्रांच्या हवाल्याने त्या सुरलेल्या बातम्या आहेत एक. पण वित्त विभागाची जबाबदारी असते की राज्याची आर्थिक स्थिती काय, आणि मंत्रिमंडळाला अधिकार आहेत की एखाद्या विभागाने, मग वित्त विभाग असेल, नियोजन विभाग असेल, ते त्यांचं मत मांडत असतात. आणि मी मंत्रिमंडळामध्ये काम केलं, असे अनेक प्रस्ताव आलेले होते की त्यावेळच्यासुद्धा वित्त सचिवाने आणि नियोजन सचिवाने विरोध केला होता. आता कर्जमाफीचा निर्णय वित्त विभाग कधी मान्यता देणार नाही. विद्युत माफीचा निर्णय वित्त विभाग हो कधी म्हणत नाही. पण शेवटी मंत्रिमंडळ सुप्रीम आहे लोकशाहीमध्ये. मंत्रिमंडळ निर्णय घेत असतं, विभाग आपलं कामगिरी बजावतं, पण सरकार लोकांच्यासाठी काम करत असतं. तर त्याच्यामुळे अशा पैचं त्या ठिकाणी वित्त विभागाने मत व्यक्त केलं की नाही मला माहीत नाही, पण त्यांचं मत व्यक्त करणं त्यांचा अधिकार आहे. पण एक बाब नक्की आहे, मी अर्थमंत्री राहिलो, जबाबदारीने मी सांगतो आहे की नीती आयोगाने जे सूत्र घालून दिलेलं आहे देशात सगळ्या राज्यांना की त्यांचं स्थूल उत्पन्न आणि त्यांनी किती कर्ज घ्यायचं, याचं एक निश्चित प्रमाण नीती आयोगाने ठरवलेलं आहे. मी अर्थमंत्री असताना त्यावेळेला अहवाले होते, त्यालासुद्धा आयोगच म्हटलं जायचं, ते होतं. आता नाव बदललं गेलं, नीती आयोग आहे. तर ते जे सूत्र दिलं आहे, परिमाण दिलं आहे, त्याच्या कितीतरी खाली महाराष्ट्र आहे. म्हणजे महाराष्ट्र आज किती टक्के कर्ज घेऊ शकतो, तर सगळी राज्य 25%. आज महाराष्ट्राने घेतलेलं कर्ज स्थूल उत्पन्नाच्या किती आहे, तर 18-19%. याचा अर्थ राज्य आर्थिक डबघाईस नक्की नाही. राज्य पायाभूत सुविधांच्यासाठी अधिक कर्जाची उपलब्धता करून घेऊ शकतं, कारण या पायाभूत सुविधा उद्या राज्याच्या हितासाठी आवश्यक असल्यामुळे तो निर्णय सरकार करतं. त्यात गैर काही नाही. शेवटी लोकांच्यासाठी निवडून दिलेलं लोकशाहीचं सरकार आहे. सर, राज्यामध्ये निवडणुकांच्या पूर्वी ज्या पद्धतीनं महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ज्या सुरू केल्या होत्या, तर त्याचा जो ताण आहे किंवा त्याचा परिणाम आहे तो ठेकेदार संघटना असतील किंवा कंत्राटदार असतील यांचे हजारो कोटी रुपयाची थकीत बिलं आहेत. आत्महत्येच्या खाईमध्ये ते जात आहेत म्हणून त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली, विनंती केलेली आहे. अशा पद्धतीनं हा किडा सुटेल, त्यांची बिलं संमत होतील का? एक असं आहे, कारण मी सरकारमध्ये नसल्यामुळे सरकारच्या प्रक्रियेचा मी भाग नाही, पण सरकारच्या वेगवेगळ्या विभागाचे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा इतर काही देयकं असतील, ही निर्धारित वेळेमध्ये देण्याच्या दृष्टीकोनातून आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थव्यवस्थेचा आढावा घेत त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आता 30 तारखेला अधिवेशन सुरू होतं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सरकार अनेक वेळेला पुरवण्या मागण्या मांडत असतं. मूळ अर्थसंकल्पावरती पुरवणी मागणी येत असते, पुन्हा हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी येते, पुन्हा नवीन अर्थसंकल्प मांडताना सुद्धा अलीकडच्या वर्षातली सुद्धा पुरवणी मागणी येत असते. त्याच्यातून सरकार योग्य तो निर्णय घेईल. सर, रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्यामध्ये जो टोकाचा संघर्ष पालकमंत्री पदाला घेऊन अजित पवारांच्याकडे कुठे संघर्ष आहे? अजित पवार गटाचा संघर्ष. अजित पवार गट नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट या नावाने आम्ही निवडणूक लढलो नाही. निवडणूक आयोगाने, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अधिकृत मान्यता दिले आणि घड्याळच्या चिन्हावरती महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढलो आणि निवडून आलो. बाकी पुढे बोला. राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये जो पालकमंत्री पदाचा संघर्ष आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने जर हात पुढे केला किंवा भविष्यामध्ये आपले एकीकरण दिसेल का त्याच्यामध्ये? जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आपण सोबत लढू शकता का? मला आज ती शक्यता अजिबात संभवत नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या कुठल्याही नेत्यांशी माझा गेल्या अनेक वर्ष संवादसुद्धा नाही. एखादी घटना दुर्दैवी घडली तर त्या संदर्भामध्ये शोक व्यक्त करण्यासाठीचा एखाद मिनिटाचा फोन असेल, याच्या पलीकडे माझं चर्चा नाही, राजकीय बोलणं नाही आणि होईल असं संभवत नाही. सर, आमदार बबनराव लोणीकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरलेली आहे. सोशल मीडियामधून त्यांच्यावर टीका करण्यात त्यांनी भाषणातून आत्मप्रकट केली. याकडे आपण कसं पाहता? बबनराव लोणीकरांचं हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे.
बबनरावांसारख्या ज्येष्ठ विधिमंडळ सदस्याने मंत्री राहिलेल्या सदस्यांच्याकडून अशा पैचं वक्तव्य होणं चूक आहे. मला असं वाटतं की बबनरावांनी या संदर्भामध्ये त्यांची भूमिका लवकरच स्पष्ट केली पाहिजे. कारण शेवटी लोकभावनेचा आदर करत असताना जनतेच्याबद्दलची चुकीची वक्तव्य प्रमुखांच्याकडनं जाऊ नयेत अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.